करायची ते नथुभाऊनी कॉन्फिडन्स दिला आधी. तर मनोज दादा असतील ते मैदानावर असतात. हॅलो सर, सामना चालू झालाय समोर. तर नक्कीच गौरव, तुझा आता खरं तर मॅन ऑफ द मॅच देखील खूप कमी मिळालेत गौरवला, परंतु मॅन ऑफ द मॅच खूप मोठं प्राइज मात्र मिळालंय. स्पेशली आता तुझ्या टीम बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. टीम बद्दल काय सांगशील? टीम बद्दल आमची टीम म्हणजे चांगलीच आहे मावळ तालुक्यामध्ये. म्हणजे आशिष दादा असेल, मनोज दादा, नथुभाऊ, पप्पू दादा, आकाश, दीपक दादा, अभि, सोन्या असेल, पिनू असेल, सगळेच एक मैदानावर आम्ही प्रॅक्टिस करताना दादा आणि मनोज दादा यांचा म्हणजे सगळ्यांचा आम्हाला आहे ना. आशिष दादा असेल म्हणजे चुकी झाली तर ते आम्हाला समजून सांगतात प्रॅक्टिस करताना पण. ते काय करावं, कशी बॉलिंग टाकायची हे सगळं आम्हाला समजून सांगतात ते मैदानावर, त्यामुळे आम्ही कमी करू शकलोय. तर नक्कीच. आणि गौरव, आता एवढं मोठं प्राइज मिळालं, जवळपास 14 ते 15 प्राइज तुला विकेट साठी मिळाले. हे स्पेशल श्रेय तू कोणाला देशील, कोणाला द्यावंच वाटेल हा हे तुझा आनंद? माझी संपूर्ण टीमला. क्या बात आहे, क्या बात आहे. पहा, संघासाठी एकदा जोरदार देखील टाळ्या, अभिनंदन असेल गौरव तू. आणि तदनंतर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देखील देणार आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब जाईल नथू दाभाडे. 24 धावा, 1 विकेट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नथू दाभाडे. विनसेल नथू भाऊ, आपण देखील मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचंय. नथू भाऊंवरती खऱ्यातून खूप मोठे प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देतील. महेंद्र लॉजिस्टिक्सचे असणारे अध्यक्ष आदरणीय आप्पाशेठ पाडेकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब. आणि तदनंतर याच्याकडे मावळ भूषण आदरणीय दीपक दादा दाभाडे, दादासाठी देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. त्यांचेच भाचे अगदी अक्षय भाऊ येळवंडे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज दादा विनंती असलेले प्राइज घेण्यासाठी यायचंय. तदनंतर नतू भाऊ तुमचा देखील नतू भाऊ कधी बोलत नाही, नतूची बॅट बोलते फक्त. चला विनंती दादा या हे प्राइज देण्यासाठी देखील मी विनंती करतो. आपण आपल्या शुभ हस्ते प्राइज द्या. अक्षय भाऊ तुमच्या शुभ हस्ते प्राइज द्या, मामांना प्राइज द्या. यस. आणि थँक्यू दादा. आणि दादांसगळं देखील आपण थोडीशी चर्चा करणार आहोत दादा, कारण दादांचं मार्गदर्शन नवीन खेळाडूंसाठी खूप महत्वाचं असतं दादा. स्पेशली अनेक आपण देखील मी चर्चा केली आणि अनेक वेळा नेहमीच सांगत असतो माझ्या समालोचनाच्या माध्यमातून मी, की दादा स्वप्नांचा त्याग करणारा एकमेव खेळाडू आहे दादा. दादा, आम्हाला तो किस्सा आज अगदी थोड्या वेळामध्ये तुमच्याकडून ऐकायचा. काय परिस्थिती होती? तुम्हाला इंग्लंड सारख्या देशावरून तुम्हाला लेटर होतं घरामध्ये, तुम्हाला तिकडे क्रिकेट खेळण्यासाठी बोलवलं देखील होतं, परंतु तुम्ही स्वप्नांचा त्याग केला. त्याचं थोडंसं कारण आणि तुमची त्याबद्दल माहिती नक्कीच ऐकायला आवडेल. ज्या टायमाला काउंटी क्रिकेटसाठी युनायटेड किंगडमचं लेटर आलं होतं त्यावेळेस फुल फॉर्ममध्ये होतो मी. आणि क्रिकेट पुण्यामध्ये नेहरू स्टेडियमला इंगुळकर अकॅडमीमध्ये चांगल्या प्रकारे सराव इथून तळेगावनं जावणीवर. तर त्या अनुषंगाने तिथून लेटर आलं आणि त्याच वेळेस 1-2 वर्षापूर्वी ड्युटी डेपोमध्ये सर्व्हिस लागली होती आणि ते करत असताना त्यावेळेस तिथनं परमिशन नाही मिळाली. तर परमिशन घरामध्ये चर्चा झाली की बाबा काय करायचं, कशा पद्धतीने हा विषयाला सोडवायचं. तर त्यावेळेस घरामध्ये चर्चा झाल्यानंतर मग असं विषय ठरला की आपल्याला नोकरी महत्त्वाची आहे, क्रिकेट काय आपल्याला नोकरी लागल्यानंतर पण खेळता येईल. म्हणजे शेवटी घरच्यांच्या निर्णयापुढे तुम्ही स्वतःचे निर्णय मात्र मागे घेतले, स्वतःची स्वप्न तुम्ही जुगारून दिली. कारण पहा, इंग्लंड सारख्या देशावरून एखादं लेटर आलं आणि आपल्याला क्रिकेट खेळण्यासाठी तिकडे बोलवलंय, कोणी नाही म्हणणार नाही, परंतु घरच्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नापुढे मात्र स्वतःची स्वप्न मात्र जुगारून दिली. दादा, नवीन खेळाडूसाठी काय सांगाल? का कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं पाहिजे, काय स्वतःमध्ये बदल केले पाहिजे? आत्ताचं जे क्रिकेट आहे ते खूप असं फास्ट झालेलं आहे आणि नवीन उद्योन्मुख खेळाडू आहेत त्यांना धीर देणं, त्यांना सांगणं, त्यांना मार्गदर्शन करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. चुका होत असतात, चुका कमी कशा करता येईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक मॅचचं सिच्युएशन वेगळं असतं. सिच्युएशननुसार खेळलं तर तुमच्यामध्ये आपोआप इम्प्रूव्हमेंट होती आणि तुमचा खेळ चांगल्या पद्धतीने भरत जातो. मी नवीन आता अभि असेल, पिनू असेल, गौरव असेल, हे उद्योन्मुख खेळाडू यांच्याकडून चुका होणार हरकत नाही. एक मॅच जर झाली तर दुसऱ्या मॅचमध्ये ती कव्हर करा, ती चुकी परत झाली नाही पाहिजे एवढं मी त्याला सांगत असतो. प्रॅक्टिसमध्ये कशा पद्धतीने बॉलिंग केली पाहिजे, फिल्डिंगमध्ये असंच यांचं मार्गदर्शन असतं, तसं त्यांनी त्याचं लक्ष ठेवलं पाहिजे.
ओके दादा, नक्कीच दादा धन्यवाद. तुम्हाला देखील मात्र पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असणार आहेत आणि असंच मार्गदर्शन तुमचं कायम राहू द्या आणि जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने. जाऊया समालोचक कशामध्ये उत्तम सावंत सरांकडे. धन्यवाद. पहा इथं मैदानावरती चौकार षटकारांचा पाऊस पडतो, इथं आतषबाजी सुरू आहे, इथं फटाके फुटले जात आहेत, इथं धाबांचा पाऊस पडतोय. लागोपाठचे चौकार षटकार खेळले जात आहेत. एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. हो यावेळेस काय क्लीन बॉल, दांडी गुल, बत्ती गुल, फलंदाज बाद, विकेटचं पतन, संघाला पहिला धक्का. तर ठिकाणी पारितोषिक येते सन्मान्य नितीनदादा आल्हाट यांच्या वतीनं लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपये, वैभवदादा बेंडाले यांच्या वतीनं संघ मालकांच्या वतीनं लागोपाठच्या 3 षटकारांना 2000 रुपये. धपलकोते आणि स्कोर काढती 21 धावा धपलकोते आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानावरती दुसरं मैदानावरती आहे. एक फलंदाज जो मैदानावरती बाद झालाय. सत्यवान शेठ येळवंडे बिल्डर साहेबांच्या वतीने पारितोषिक येते. लागोपाठच्या 3 षटकारांना 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर चला विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण मैदानावरती पाहतोय. सामना मैदानावरती शुभम कन्स्ट्रक्शनचे होणार सत्यवानजी येळवंडे यांच्या वतीनं लागोपाठचे 3 षटकार 3000 रुपये. इथं पारितोषिकांची खैरात आहे, पैशांची उधळण आहे. यावेळी सन्मान दिला गेलाय. सावधरीतीने चेंडूला डिफेन्स केलाय. हलक्या हाताने एक धाव मैदानावरती घेतली गेली. खेळपट्टीवरती 2 फलंदाज कशा प्रकारे दौडतायत, कशा प्रकारे धावतायत, ही चित्त्याची चपळाई, हरणाची गती त्यांच्या पायामध्ये पाहायला मिळते. तुम्ही जर पाहायला गेलं बरंचसं क्रिकेट त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं गेलं. ऑन स्ट्राईक फलंदाज जो मैदानावरती आहे कुशल, ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या 2 बाईक आहेत, 2 टू व्हीलर आहेत, तो कुशल आहे. एक बायकर मॅन आहे. रायगड प्रीमियर लीगचा संघनायक आहे, कॅप्टन आहे. ही बरीचशी माहिती आमच्यापर्यंत आमचे निखिल कंटे जे की पोहोचवत आहेत. यावेळी चेंडू मात्र खेळलाय हलक्या हाताने बॅटच्या साह्याने चेंडू खेळला. लाला 2 तिथे आहे. 3D या टोपण नावाने तो ओळखला जातो. दिगंबर दत्तात्रय दौंड हे त्याचं पूर्ण नाव आहे. एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्याकडनं होताना पाहायला मिळते. धपलकोते आणि स्कोर काढती 23 धावा धपलकोते आहेत. षटक क्रमांक 2 मैदानात आहे. उर्से मावळ संघाला हा सामना खूप महत्वाचा आहे. एका बाजूला रायगड जिल्हा आहे, एका बाजूला पुणे जिल्हा आहे, एका बाजूला मावळ तालुक्यातील उर्से गाव आहे, तर एका बाजूला कडाव गाव या मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी चेंडू मात्र खेळला. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. मिडलला बॉल अडवला जाईल. एक डॉट बॉल मैदानात येतोय. षटक क्रमांक संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23 धावा. फलंदाज आपण पाहतो इथं मात्र शेवटच्या चेंडूवरती बाद होतोय. 2 फलंदाज बाद झालेत. 23 धावा धावपलकृती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती संपले गेले. षटक क्रमांक 3 ला मैदानावरती सुरुवात होईल. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. 23 धावा धावपलकृती आहे. 6 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतील चालू असणारी पहिली इनिंग, पहिला डाव जी की आपण मैदानावरती पाहतोय. वैभव शेठ बेंडाले यांच्या मालकीचा संघ मैदानावरती आहे. कडाव गावचा संघ आपण मैदानावरती पाहतोय. रायगड जिल्ह्यातील असणारं हे छोटंसं गाव आणि छोट्याशा गावाला बिलॉंग करणारे सर्व खेळाडू आज या मैदानावरती आहे. सांघिक खेळ मैदानावरती दाखवावं लागेल. इथं एकजूट मैदानावरती असणं खूप गरजेचं आहे. हा मैदानी खेळ तुम्ही मैदानावरती खेळता, क्रिकेटचा खेळ आहे. सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये वैभव शेठ बेंडाले यांच्या मालकीचा संघ आहे कडाव. त्यांच्या विरोधामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ बाळाभाऊ धामणकर यांच्या मालकीचा संघ आहे. हे 2 ताकदवान बलाढ्य संघादरम्यान ही लढत मैदानावरती आहे. एक बिग मॅच, बिग फाईट म्हणून आपण या सामन्याकडे जरूर पाहतोय. या अगोदर आपण पाहायला गेलं भाजे त्यांच्या विरोधामध्ये कोटेश्वरवाडी.
यावेळी चेंडू मात्र खेळला कुशलच्या बॅटमधून फटका सुरेखा डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे 1 धाव मैदानात येईल 1 धाव्यानं वाढ होईल स्कोर कार्ड धावा देखील बनवले जात आहेत षटक क्रमांक 3 मध्ये दिनेश मालपटे जो गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय 24 धावा 24 रन. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहायला गेलं दिनेश मालपटेनं 11 धावा खर्च केल्या गेल्या त्यानंतरच्या षटकामध्ये सोमनाथ दौंडला 12 धावा आल्या व यावेळी चेंडू मात्र खेळला फटका सुरेखा बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू हवेत जय सईद डाऊन दी बॉल झेल झालाय फलंदाज बाद धक्का क्रमांक 3. तीन फलंदाज बाद होत आहेत स्कोर कार्ड धावपलकोती 24 धावा आहेत रायगड जिल्ह्यातील हा संघ आता इथं मैदानावरती तुम्ही जर पाहिले गेलं तर या गाडीला मैदानावरती तुम्ही पहा इथे कुठेतरी थांबवलं गेलंय ती गाडी कुठेतरी आपण पाहतोय ट्रॅकवरतून रुळावरतून सटकताना पाहायला मिळते लागोपाठचे फलंदाज बाद होत आहेत 3 फलंदाज बाद झालेत 24 धावा स्कोर काढत आहेत. अभय पवार मैदानात येतो एका बाजूला कुशल मैदानात उभा आहे कुशलची फलंदाजी संघाला खूप गरजेची असेल एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय 2 सिंगल आहेत 8 धावा त्यानं बनवल्यात 4 चेंडू फेस केलेत ऑन स्ट्राईक कुशल नॉन स्ट्राईक अमोल गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज दिनेश मालपोटे मॅन फ्रॉम उर्से मावळ. यावेळी चेंडू सुरेख सरळ बॅटने काय फटका खेळला मिड ऑफ क्लिअर केल्यानंतर लॉंगमध्ये बॉल आहे क्षेत्ररक्षक आहे आकाश शिंदे मावळ तालुक्याचा हा चिता आहे याच्या हातामध्ये चेंडू गेला की तो चिटकतो आणि अशा प्रकारे तो क्षेत्ररक्षण करतो बॉल अडवतो इतका वेगानं फेकतो आणि तुम्ही पहा फलंदाज दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतच नाही ही त्याची दहशत आहे तो त्याचा दरार आहे. सद्गुरुनगरच्या भोसरीच्या मैदानात त्यानं काय कॅच टिपला होता इतका अफलातून झेल त्यानं पकडलाय कित्येक स्पर्धा तुम्ही पहा आकाश शिंदेच्या क्षेत्ररक्षणानं त्या स्पर्धांना एक वेगळी उंची भेटताना आपण पाहतोय तो आकाश आहे. आकाशाला गबसनी घालणारे झेल तो नेहमी टिपतो. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज दिनेश मालपोटे यावेळी चेंडू सुरेख होता फुललेंचा ओरपी चेंडू खोदावा लागतोय एक ब्रॉकॉल मारा वेगवान काय बॉल टाकला जातोय अशा प्रकारची गोलंदाजी इथं करावी लागेल एक टिचून मारा तिकट मारा मैदानावरती दाखवावा लागेल. दिनेश मालपोटेचं कौतुक केलं जाईल रायगड जिल्ह्यातील या धुरंदरांना इथं मैदानावरती त्यानं थांबवलं गेलंय त्यानं रोखून धरलंय त्यांना मैदानावरती धावांपासून वंचित ठेवलंय त्यांच्या पायात बेड ठोकल्यात त्यांच्या पायात साखळ दंड ठोकलाय दिनेश मालपोटे ऑन स्ट्राईक फलंदाज व यावेळी सर्व बॅट तडका सुरेख आहे चेंडू हवेत आहे बाउंड्री लाईन जवळ झेल झालाय फलंदाज बाद. फलंदाज इथं मैदानावरती थांबायला तयार नाही कुणी उभं राहायला तयार नाही ही पार्टनरशिप तुम्ही पहा कुठं होताना पाहायला मिळत नाही एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतोय तू चल मी आलो डगआउट मध्ये बसू अशी अवस्था ही कडाव संघावरती पाहायला मिळते. संघ मालक आपण पाहतोय वैभव शेठ बिंडाले थोडेसे नाराज असतील पहिल्या सामन्यामध्ये संघाने कामगिरी बेपान केली सुरुवातीला वर्चस्व गाजवलं गेलं पहिला सामना जिंकला गेला कडाव संघांना आपण पाहिलं गेलं हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबाडी संघाला घरचा रस्ता दाखवला गेला पण इथं आव्हान खूप मोठं आहे स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्स मावळ हा संघ मैदानावरती आहे. हा संघ काय कच्च्या गुरुचा चेला नाही हा इतका लवकर पराभव स्वीकारणार नाही हा शेवटपर्यंत लढेल शेवटपर्यंत झुंज देईल का दूरवरचा प्रवास केलाय रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील महानगाव निगोजे मध्ये तो दाखल झालाय. सामना मैदानावरती रंगेल बिग मॅच बिग फाईट महामुकाबला फुलटा चेंडू होता बॉल हवेत आहे स्क्वेअर कटचा फटका चेंडू मात्र दिशा बदलतोय बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आलाय क्षेत्ररक्षण सुरेख होतंय फेकी लाच ऑफ बॅकअप केला जाईल 3D आहे एक धाव मैदानात येते. षटक क्रमांक देखील संपला जाईल 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धावपलकोती धाव आहेत 26 रन 26 धावा 4 फलंदाज मैदानावरती बाद आहेत 26 रन लॉस ऑफ 4 विकेट. वैभव शेठ भेंडाले स्पोर्ट्स क्लब कडाव संघाच्या धावपलकोती धाव आहेत. धावपलकोती स्कोर कार्ड ती 26 धावा बनवल्या गेल्या 3 षटकांचा खेळ संपलाय उर्वरित 3 षटकांचा
डाव जो मैदानी बाकी आहे 6 षटकांचे सामने आपण मैदानी पाहतोय. आयोजन आणि नियोजनाबद्दल जितकं बोलाल तितकं कमी आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, वीर म्हणती खोदून बघ, घर म्हणतं बांधून बघ, लग्न म्हणतं करून बघ आणि स्पर्धा म्हणती भरून बघ. ही अशा प्रकारचं आयोजन आहे. महानगाव निगोजे चषक 2021 तुम्ही मैदानी पाहताय. एक देदीप्यमान सोहळा, फेस्टिवल ऑफ महानगाव निगोजे, यात्रा उस्त उरुस काय असतो त्यापेक्षाही वेगळं नियोजन तुम्हाला इथं पाहायला मिळते. यावेळी चेंडू सुरेख होता, बिग विकेट गॉन, मोठा मासा गळाला, बडी मछली जालमध्ये फसतीये, कुशल बाद, संघाला ब्रेक थ्रू. लागोपाठचे फलंदाज मैदानावरती बाद होत आहेत. रायगडचा संघ थोडासा बॅकफुटवरती ढकलला जातोय. इथं अशा प्रकारची कामगिरी करून चालणार नाही. इथं तुम्हाला धावा बनाव्या लागतील, एखादी छोटी काही भागीदारी पार्टनरशिप करावी लागेल. पण षटक क्रमांक पहिलं जर सोडलं गेलं, षटक क्रमांक 2 मध्ये फलंदाज बाद, षटक क्रमांक 3 मध्ये बाद, षटक क्रमांक 4च्या पहिल्या चेंडूवरती सोमनाथ दौंडनं एक फलंदाज बाद केला गेला. स्कोर कार्ड धावपलकोती आपण पाहतो, 26 धावा धावपलकोती आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आहे. 3.1 षटकांचा खेळ संपलाय. वैभव शेठ बेंडाळे स्पोर्ट्स क्लब कडाव संघ थोडासा बॅकफुट होते आहे, थोडासा अडचणीमध्ये आहे, थोडासा संकटामध्ये आहे. हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅकफुट होती ढकलला गेलाय. अडचणींचा सामना करावा लागेल, संकटांना तोंड द्यावा लागेल, संघर्ष मैदानात करावा लागेल. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. यावेळी चेंडू मात्र अंपायर्स कळवत आहेत. मुख्य पंच आपण पाहतोय अविनाश धर्मशाले. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव येईल, गोलंदाजाला दंडित केलं जातंय. इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहायला गेला, तुमच्या खराब कामगिरीचा जुर्माना तुम्हाला इथं द्यावाच लागेल. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये बोनसच्या रूपाने वाढ होती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजच्या मार्कवरती सोमनाथ दौंड सोमा. यावेळी चेंडू मात्र टॉप एज घेतले, चेंडू हवेत आहे, लाला दौंडचा पाठलाग सुरू आहे, शर्यत लागली, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. शुभम कन्स्ट्रक्शनच्या वतीनं पारितोषिक येते. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. एक षटकार खेळा 500 रुपये जिंका, प्रत्येक षटकार 500 रुपये. शुभम कन्स्ट्रक्शन त्यांचे ओनर त्यांच्या वतीनं. सोमनाथ दौंड गोलंदाजच्या मार्कवरती आहे. स्कोर कार्ड त्याने धावपलकोती धावा देखील आपण पाहतो ज्या मात्र आहेत. 31 धावा धावपलकोती आहेत, 31 रन. सोमा समोरच्या बाजूला फलंदाज आहे, न्यू बॅट्समन सुयोग. यावेळेस बॅटची काढा घेतली, पुन्हा एकदा तिथेच कॉपी बुक स्टाईल ना, कॉपी बुक स्टाईल फटका त्याच क्षेत्रात त्याच रिजन मध्ये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा ब्रँडेड चौकार, 4 धावा. पहा इथं सामना मैदानाच्या आतमध्ये खूप रंगतदार अवस्थेमध्ये येईल का, चौकार षटकार खेळले जातील का, प्रश्न चिन्ह होता. पण सुयोग मैदानात आलाय, संघाला संजीवनी देतोय. 2 चौकार त्यानं त्याच्या बॅटमधून खेळलेत, भले ते नशिबाचे असू द्या पण त्याच्या बॅटमधून आलेत. सुयोग यावेळी चेंडू खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू हवेत आहे, जयसई दूरवरती आहे, थोडंसं थांबवलं गेले, स्वतःला सावरले. 1 धाव येईल, 1 बाउन्स कलेक्शन करेल, चेंडू फेकेल, एका धावेने धावपलकोती वाढ होती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अभिषेक बेंडाळे कळवत आहेत, गुणलेखक आहेत. 36 धावा, 36 रन, 36 धावा धावपलकोती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानात आहे. सोमनाथ दौंड सोमाची गोलंदाजी आपण इथं मैदानात पाहतोय. खूप मोठं आक्रमण त्याच्यावरती केलं गेलं. 2 चौकार, 1 व्हाईट बॉल, 1 सिंगल, 10 धावा आल्यात. गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज सोमनाथ सोमा, स्ट्रायकरवरती फलंदाज संगनायक अभि मैदानावरती आहे. मजबूत देहष्टी, एक उंचपुरा फलंदाज. यावेळेस फुललेंचा ओव्हर पिच चेंडू त्यानं मात्र सिर्फ ट्रॅप केलाय, चेंडूला फक्त खेळून घेतलंय, त्यावरती सन्मान दिलाय. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये तो घेतोय. स्ट्राईक रोटेट मैदानाच्या आतमध्ये जरूर करताना पाहायला मिळतो. हे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या मैदानात अशा प्रकारची कामगिरी तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार खेळू शकत नाही, चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे तितकं गरजेचं आहे. खराब चेंडूचा खरपूस समाचार तुम्ही घेऊ शकता, त्यावरती चौकार षटकार खेळू शकता. स्कोर कार्ड 37 धावा, 37 रन. षटक क्रमांक आपण पाहतोय सोमनाथ दौंडचा सोमा.
हो यावेळी चेंडू मात्र खेळला स्क्वेअर कटचा फटका चेंडू हवेत क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल चुकी होतीये झेल सुटला गेलाय कॅच मैदानावरती ड्रॉप होतोय जीवदान मैदानावरती दिलं जाते जीवदानाचा कितपत फायदा उठवला जाईल धनंजय रुंदळला काल दिलं गेलं जीवदान तदनंतर बनवल्या 18 चेंडू 56 तो कालचा दिवस होता आजचा दिवस वेगळा आहे 38 धावा धावपल आहे षटक क्रमांक संपले गेले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 रन लॉस ऑफ 4 विकेट 38 धावा धावपल आहेत 5 फलंदाज बाद झालेत माफ करा इथे निम्मा संघ मैदानावरती चुकी गारज झालाय वैभव शेठ बेंडाळे स्पोर्ट फाउंडेशन खडाव संघ आपण पाहतो मैदानावरती आहे लागोपाठचे फलंदाज इथं मात्र मैदानावरती बाद होत आहेत निम्मा संघ गारज झालाय शेवटची षटकं बाकी आहेत 2-12 चेंडू मध्ये कमीत कमी या मैदानावरती या संघाला 30 ते 35 धावा ह्या बनवायला लागतील 38 धावा धावपल आहेत कमीत कमी 75 ते 70 धावा इथं मात्र एक फायटिंग स्कोर असू शकतो पण तो विजयाची गॅरंटी देणारा नसेल हो शॉर्ट पिच चेंडू होता शॉर्ट एम पुल करण्याचा प्रयत्न इथं अंपायर डिसिजन 2 हात जमिनीच्या समांतर पसरवत आहेत मुख्य पंच कळवत आहेत अमर साठे सर हा चेंडू वाईड आहे हा चेंडू खराब आहे इथे एक अतिरिक्त धाव गोलंदाज दंडित 1 बाउन्स एक वॉर्निंग ची मैदानावरती दिली जाते 1 बाउन्सची घोषणा देखील मैदानाच्या आतमध्ये केली जाते क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय सांघिक खेळ आहे एकजुटीनं खेळावा लागेल एकी तुम्हाला इथं दाखवायला लागेल हो यावेळी चेंडू मात्र खेळला तर बॅट्समनच्या बॅटवरती चेंडू परफेक्ट मिडल होत नाही बॉल थोडंसं खाली राहतोय एक धाव मैदानात येईल लेग बायच्या रूपानं ते देखील अतिरिक्त आपण पाहतोय मातीनं एकी केली तर वीट बनते विटेनं एकी केली तर भिंत बनते भिंतीनं एकी केली तर घर बनतं हे अशा प्रकारे प्रत्येकाची एकजूट इथं असणं गरजेचं आहे सर्वांनी एकीनं मैदानावरती एक सांघिक खेळ मैदानावरती दाखवावा लागेल प्रत्येकाचे एफर्ट्स इथं मैदानावरती गरजेचं असेल कडाव संघाच्या सुरुवातीला टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर थोडासा ढासळला गेला जबाबदारी मात्र जी पाहायला मिळते हो यावेळी चेंडू सुरेख होता अभिषेकच्या बॅट मधून क्षेत्ररक्षण खराब लाला दोन शर्यत लागली पाठलाग होईल का शर्यत चेंडू जिंकणार चेंडू सीमारेषा पार ब्रँडेड चौकार 4 धावा धन्यवाद डीजे लहरों से डर कर नौका पार नहीं होती लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों के मैदान में हार नहीं होती इथं प्रयत्न करावे लागतील इथं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल तुम्हाला इथं एफर्ट्स लागावे लागतील अभि हो यावेळी चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता अपील होतोय बिग अपील लाऊड अपील उत्साह जोश जल्लोष मैदानावरती होतोय अंपायर्स आपल्या डिसिजनवरती कायम आहेत निर्णयावरती ठाम आहेत इथं डॉट बॉल आहे निर्धाव चेंडू मैदानावरती आहे संघनायक आकाश दौंडकरनं उत्साह दाखवला होता सोमनाथ दौंड सोमाचा प्रयत्न होता लाला दौंडनं देखील प्रयत्न केला होता दिनेश मालपोटेची साथ होती अंपायर्स आपल्या निर्णयावरती ठाम होते हो यावेळेस नो बॉल बिमर चेंडू धावबाची संधी डायरेक्ट हिट होणार का इथे मात्र चुकी होतीये एक खराब चेंडू बिन टप्प्याचा चेंडू अंपायर्स कळवत आहे बिमर आहे नो बॉल आहे एक अतिरिक्त धाव येईल धावपल कोणती स्कोर काढती 45 धावा 45 रन पुढील चेंडू फ्रीड बॉल फ्रीड चेंडूवरती खूप मोठी संधी असेल संधीचं सोनं करावं लागेल संधीचं सोनं केलं जाईल की संधी दवडली जाईल ऑन स्ट्राईक अभि हो यावेळी चेंडू मात्र खेळलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाही एक धाव बनवली गेली संघ मालक दूरवरती आहेत दुसरीचा प्रयत्न झाला धाव घेण्याचा प्रयत्न झाला धावाची संधी 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या गुड रनिंग बिटवीन द विकेट हरणाच्या गतीनं चित्त्याच्या चपळाईनं पायामध्ये दौड घेतली 2 धावा घेतल्या गेल्या एका बाजूला अभि एका बाजूला सुयोग धावपल कोणती स्कोर काढती 47 रन 47 धावा सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 चुरशीचा 2 ताकदवान बलाढ्य मातबर संघामध्ये आहे चुरशीचा सामना आहे एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात मात्र शंका नाही हो यावेळेचा चेंडू सुरेख होता संघनायक अभिच्या बॅटवरती येत नाही एक डॉट बॉल मैदानात आहे निर्धाव चेंडू मैदानात टाकला जातोय जय सईद मैदानात कमबॅक करताना पाहायला मिळतोय हे गोलंदाजीच्या मार्गावरती तो आपलं वर्चस्व कायम ठेवतोय एक चांगली गोलंदाजी मैदानात करतोय आपल्या भारतातील वेगवेगळे चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकतोय तुम्ही पाहायला गेलं गुडलँड स्पॉट असेल शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला एक बीमर चेंडू देखील आपण पाहिला फुल लेंथ असेल ओव्हर पिच असेल
ही गोलंदाजी जयेशकडनं पाहायला मिळते. व यावेळी चेंडू सुरेख होता, गती परिवर्तन इथे मात्र केला ते वेगामध्ये बदल केला. स्लोअर वन चेंडू डॉट बॉल, षटक क्रमांक संपला जाईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल गती स्कोर काढती 5 गडी बाद 47 रन 47 धावा. सत्तेचाळीस धावा धावपल करत आहेत. 5 फलंदाज इथं मैदानात बाद झालेत. वैभव शेठ बेंडाळे स्पोर्ट्स क्लब कडाव संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः फलंदाजी करतोय. स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. या संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल, एक फायटिंग स्कोर उभा केला जाईल का, या समोर प्रश्नचिन्ह आहे. हे बालाजी इंटरप्राइजेस सन्मान्य कालिदास गुलाब एळवंडे साहेबांचे शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. हो यावेळी चेंडू मात्र खेळला, बॉल हवेत आहे, पाव्या झेल होईल का, आकाश दाऊंड संघ नायक झेल सुटलाय. 2 धावा पळून पुन्हा पालोतूर मध्ये प्रयत्न केला होता, सुयोग मैदानात आहे. अभिनॉन स्ट्राईकला आकाश आलाय शेवटचे षटक घेऊन. शुभम कन्स्ट्रक्शन प्रत्येक षटकाराला 500 रुपये. हो यावेळेस सुयोग साठी चेंडू होता, बॅकफुट होती जात खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर केटला गॅप पाहिला होता, गॅप तिथे त्यानं शोधला होता, फटका तिथे खेळायचा होता. चेंडू बॅटवरती येत नाही, एक डॉट बॉल आहे. दीड धाव चेंडू मैदानावरती टाकला होता. कमबॅक मैदानावरती मिळवले गेले आकाश दौंड. हो यावेळेस सरळ बॅटनं फ्रंट फुटवरती स्टेप आउट झालाय, डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाघांची दाढ फोडला पहाड, छत्रपतींचा छावा, षटकार सदावा. धन्यवाद डीजे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो बहुत गलत बात है. सुयोगचे प्रयत्न चालू आहेत, एक षटकार त्यानं खेळलाय. हो यावेळेस पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळायचा होता, बॅटवरती बॉल येत नाही. बॅट तुम्ही पहा अतिशय गिरकन तो फिरवतोय, खूप हवा जी की घातल्या ते अमर साठे सरांना तिथं गरम होणार नाही, खूप हवा घालतोय सुयोग त्याच्या बॅटमधून. यावेळी चेंडू मात्र सुरेख खेळला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाबासाहेब गोविंद येळवंडे यांच्या बॅनरला सलामी, षटकार. पहा मैदानावरती सुयोगच्या 2 षटकारांना शुभम कन्स्ट्रक्शन कडनं प्रत्येकी 500 रुपये 1000 रुपये जमा. यावेळी चेंडू मात्र खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लागला, क्षेत्ररक्षक दूर आहे, क्षेत्ररक्षक दर्शक बनलेत, चेंडूकडे पाहताय, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. बनवल्या गेल्यात 66 धावा, 65 धावा धावपलकोती स्कोर कार्ड ते बनवल्या गेल्यात. विजयासाठी 66 धावांचं लक्ष्य च्या माध्यमातून ठेवलं गेले. 65 धावा धावपलकोती आहेत, 36 चेंडू आणि 66 धावा च्या मात्र विजयासाठी बनवायच्या. सन्माननीय कालिदास शेठ येळवंडे साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. पोलीस पाटील सन्माननीय राहुल शेठ फडके यांचं देखील शुभागमन झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हा. अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटचे दर्दी मैदानावरती गर्दी करताय. हा सोहळा अद्भुत सोहळा आहे ज्याचं नाव आहे महानगाव निगोजे चषक 2021. 20 आणि 21 स्पर्धा जी आपण मैदानावरती पाहतोय.
हे दुसऱ्या फेरीतील आपण पाहतो दुसरा सामना मैदानात त्या एक इनिंग एक डाव देखील संपले गेल्या बनवले गेल्यात 65 धावा विजयाचं लक्ष देखील ठेवले गेले 36 चेंडू आणि 66 धावा या विजयासाठी मैदानात बनवायच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ अर्थात बाळाभाऊ धामनकर स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ संघाला हे काहीसं सोपं काहीसं अवघड आव्हान देखील आहे कारण रायगडचा तोफखाना तर आहे गोलंदाजी त्या संघामध्ये कमी नाही त्यामुळे उर्से मावळ संघाला एक कडवं आव्हान असेल 66 धावांचं लक्ष्य मात्र पार करायचंय आणि हे कशा प्रकारे पार केले जाईल ह्या ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय सुमित सोनवणे सरांकडे धन्यवाद. धन्यवाद सर. चहुवेदी ज्ञानशाही शास्त्रीकार 18 पुराणे हरसी गाती मंतोनी नवनीता तैसेची अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. मंडळी दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वांना नमस्कार. श्रीनाथ क्रीडा आयोजित महानगाव निगोजे चषक 2021 नवीन वर्षातील असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानात पाहतोय. प्राइज इथे लावलं जाते. इथे प्राइज असणार आहे कालशेठ येळवंडे पाटील यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज. सामना इथे सुरुवात होईल. आपण मैदानात पाहतोय चालू असणारा सामना वैभव शेठ बेंडाले फाउंडेशन कडाव रायगड यांच्या विरोधात आपण मैदानात पाहतोय स्वराज्य फाउंडेशन उर्से अर्थात बाळाभाऊ धामनकर फाउंडेशन उर्से या दोन संघामध्ये सुरू असणारा सामना. सामन्याची सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे. झाल्यात 65 बनवायचे 66. याठिकाणी देविदास शेठ पानमन उद्योजक हे देखील उपस्थित होत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. कसं स्वागत आहे. जाऊया मॅच दिशेने. स्ट्राईक होताला फलंदाज तयार 3D सिंगल घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो देखील इथे मैदानात होतोय. चेंडूची फेकी होईल पर्यंत पाय ते सिंगल. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे असणारे अक्षय कुमार येळवंडे आणि तसेच दीपक दादा येळवंडे या मान्यवरांच्या वतीने उद्याच्या अन्नदानासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. याच्याकडे प्राइज असणार आहे संघाचे संघ मालक ओनर आदरणीय वैभव शेठ बेंडाले पाटील यांच्या वतीने विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. प्रत्येक विकेटला वैभव शेठ प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज. सलामीचे फलंदाज लाला दोंड अर्थात 3D रिव्हर्स किंगचा बेताज बादशाह लाला स्ट्रायकर तयार असेल. रिव्हरचा फटका खेळून काढण्याचा पाहतो मैदानात प्रयत्न झालाय. बॅट वरती चेंडूचा मैदानात येऊ शकला नाहीये. चेंडू आपण पाहतोय मैदानात डॉट बॉल आहे.
ओमकार शेठ कानूरकर यांच्या वतीने प्राइज आले लाला दोनच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो मैदानात मनीष जो इथे मारा करतोय. यावेळी मैदानाची पाहायचंय खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानात आपण पाहतोय. बॅट वरती चेंडू जो येऊ शकला नाहीये. चेंडू इथे डॉट आहे. लाला मात्र पाहिजे गोलंदाजाकडे पाहत राहिलाय. प्रत्येक चेंडू मध्ये पहा वेगवेगळे बदल. प्रत्येक चेंडूचा एक अचूक टप्पा. प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन. प्रत्येक गतीमध्ये व्हेरिएशन. खूप मोठा सामना आपल्याला मैदानात जो पाहायला मिळतोय. खूप मोठी ताकद दोन्ही संघामध्ये. बॅकफुटला चेंडू आपण पाहतोय. तिकडून काढण्याचा प्रयत्न देखील मात्र हिल चेंडूची फेकी ते होतीये तोपर्यंत मैदानामध्ये पहा घेतलेली एक सिंगल आहे आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाचा स्कोर कार्ड इथे जे आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा त्या 2 धाबा. षटक क्रमांक पहिले जे मैदानात सुरू आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील मात्र 3 खेळाडूंची अगदी निवड या संघातून झालेली आहे. कल्पेश असेल, अभि देवघरे आणि कुशल. पाहे 3 खेळाडू. कुशल अगदी आपण पाहतोय कॅप्टन देखील आहेत. हे 3ही खेळाडू तुम्हाला रायगड प्रीमियर लीग आणि रायगड परिसरात एक मानाची क्रिकेटची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये 3 खेळाडू तुम्हाला या संघातील खेळताना पाहायला मिळणार आहेत. अशी क्रिकेटची स्पर्धा जी असते असं म्हटलं तर 2 तारखेपासून मात्र क्रिकेटचा शुभारंभ होईल. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचं नसेल. पा मैदानामध्ये ऑन साइडला चेंडू खेळलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारच्या बाहेर पोहोचलाय. चौकार 4 धावा. आपण पाहतो निश्चितप्रमाणे इथे प्राइज आलंय. उरसेगावचे जावई सचिन शेठ येळवंडे पाटील यांच्या वतीने प्राइज असेल. लागोपाठचे 3 षटकारचा खेळले 2000 रुपयाचं प्राइज आहे. प्रत्येकाचे नातेसंबंध पहा. आज प्रत्येक जण आपले नातेसंबंध निश्चितपणे आपल्या सासरवडे असेल, आपली मामा आळे असेल, आपले भाचेचे गाव असेल, याच गावांवरती प्रेम केलं जाते. प्रत्येक संघावरती प्रेम आहे. प्रेम करायचं तर आयुष्यामध्ये कोणावरती करावं त्याबद्दल देखील आपण चर्चा करूयात. 1 षटकाचा खेळ संपलाय. धाबलगावरती धाबा आहे त्या 6 धाबा आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कुशल. संघात असताना आपण पाहतोय निश्चितप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये कॅप्टन देखील म्हणून मात्र रायगड प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू आपण पाहणार आहोत. तो कुशल यापूर्वी सामन्याचा मॅन देखील किती मात्र खेळाडूने मिळवलाय. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. बैकफुट गेला. पंच केला. गॅप शोधलाय. इथे पहा बीच में से मिली दरार और उसमें से जड़ दिया चौकार फॉर रन. विनंती असेल नानक काका कुठं असले त्याने संपर्क साधा. पायच्या मैदानामध्ये चौकारचं मैदान खेळून काढला. लालाने मात्र पाय त्यात आक्रमण दाखवायला सुरुवात केली. संघाची जास्त पोहोचेल. संघात धाबलक रंगामध्ये प्रवेश करते. 10 धाबा ज्या धाबलकावरती असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय कालिदास शेठ येळवंडे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज. संघाचे संघमालक वैभव शेठ बेंडाले यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज देखील असणार आहे. म्हणजे प्राइज दोन्ही दिशेने लावलं जाते. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू येत नाहीये. चेंडू आपण मैदानात पाहतोय. डॉट. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो. या विश्वाची निर्मिती होत असताना खऱ्या अर्थानं शून्यातून निर्मिती झाली. या मैदानाचा आकार पहा गोलाकार आकार आहे. 0 हा 0 ज्याच्यासोबत जोडला जातो त्याची किंमत वाढली जाते आणि 0 देखील खूप मोठं महत्व आहे. पोलीस पाटील राहुल शेठ फडके यांच्या वतीने विकेट राईडसाठी प्राइज असेल 1000 रुपयाचं प्राइज. शॉर्ट पिच चेंडू पर्यंत पाहिजे. आडव्या पट्ट्याची घेऊन काढला जाईल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करतोय. चेंडू मात्र इथे पहा मैदानामध्ये बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू आपण मैदानात पाहतोय पूर्णपणे डॉट आहे. प्रेम करावं माणसाने. प्रेम करत असताना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रेम आपल्या आई वडिलांवरती प्रेम करावं. प्रेम करावं आपल्या बहीण भावावरती प्रेम करावं. पुढे सरसाव चेंडू खेळला. चेंडू सीमारच्या बाहेर. येऊही ना बा. चेंडू सीमारच्या बाहेर. चौकार. थँक्यू. चौकार देखील लागला. या चौकाराच्या पद्धतीने धाबाला जाऊन पोहोचले. धाबाला धाबा त्या 14 धाबा. षटक क्रमांक दुसऱ्याच्या मैदानात सुरू आहे. लाला दौंड. गोलंदाज तयार. कुशल पुन्हा एकदा पाहायचे. वेगवान चेंडू ते मैदानात पाहायला मिळाला. पाणी पाहायचे. बॅटची कडा. फलंदाज लाला दौंड बा 3D फलंदाज मध्ये बाद होते. धक्का क्रमांक दुसरा.
थँक्यू. कालिदास शेठ बेंडाले आणि वैभव शेठ बेंडाले, कालिदास शेठ येळवंडे आणि वैभव शेठ बेंडाले यांच्या वतीने मात्र पहा, या विकेटसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं प्राइज आलंय. प्रत्येक विकेटसाठी प्राइज असणार आहे. विकेट हॅट्रिकसाठी देखील इथे प्राइज असेल. पोलीस पॅटेल राहुल शेठ फडके यांच्या वतीने देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. प्राइज मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते प्राइज दाबलं जाते. मैदानाच्या पाहिजे मैदानामध्ये नवीन फलंदाज आता दाखल होईल. जयश सईद, उंचपुरा तगडा ताकद असणारा जयश. इथे प्रदेशीची लढाई आहे. आपण चर्चा करतो तर प्रेम करावं, प्रेम स्वतःच्या कौशल्यावरती प्रेम करावं, प्रेम स्वतःवरती करावं, जमल्यास प्रेम एखाद्या सुंदर मुलीवरती देखील करावं, प्रेम करावं. परंतु प्रेम म्हटलं की आम्हाला फक्त एक आणि एकच नाव आठवतं, गोलंदाज तयार. कुशल पाहायचा मात्र उच्चतर मारा करेल. स्ट्राईकवरती जयस. यादराव पाहायचा ऍटी बॅक स्ट्राईकवर चेंडू खेळून काढला जाईल. चेंडू पहा वन बाउंस सीमाच्या बाहेर. जयस जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलाय. सावकार संघाच्या संख्येवर पाहतो मैदानात जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा त्या 18 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर 2 षटकाचा खेळ संपलाय. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. चोवीस चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 48 धावा. 34-90 स्विफ्ट. कोणाची गाडी असेल तर विंद असेल ती गाडी तिथून काढायची. पाहुण्यांना जायचंय, ती गाडी थोडीशी अडचण करते. विंद असेल ती गाडी तिथून काढा. जवळपर्यंत मॅचच्या दिशेने आपण मैदानात पाहतोय. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकाचा खेळ संपलाय. धाबलगावरती धावा त्या 18 धावा. इथे सन्मानाची लढाई आहे. इथे सन्मान खूप महत्वाचा आहे, कारण जो संघ इथे जिंकणार तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. जो संघ इथे पराभूत होईल तो संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर. क्रिकेट, क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेटची व्याख्या नियमांची चौकट आखून देणाऱ्या सकारात्मक खेळाला क्रिकेट म्हटलं जातं, खेळ म्हटलं जातं. स्ट्राईकवरती समीर, नॉन स्ट्राईकवरती जयश. दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय एक एक चौकार देखील इथे लागवलाय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश. भावेश गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. पहिल्या चेंडू ते मैदानात पाहायचे. पंच मात्र ते नाखुश असतील. व्हाईट बॉल. अवंतर देखील आपण पाहतोय तो मैदान मिळणार आहे. या अवंतर धावेने संघाच्या संख्येत पोहोचेल. धाबलगावरती धावा त्या 19 धावा. षटक क्रमांकावर मैदानामध्ये पाहतोय तिसरं जे सुरू आहे 19. साऱ्या जगात भारी ती 19 फेब्रुवारी ती म्हणजे राजांची शिवजयंती. सर्वांना आता 19 फेब्रुवारीची ओढ लागली आहे. पुन्हा एकदा पाहायचे. खोलवर टापाचा चेंडू असेल. व्हाईट बॉल. दिशा भरगडलेली गोलंदाजी आपण मैदानात पाहतोय. अवंतर धावा देखील ते मैदानामध्ये खर्च केले जात आहेत. ओढ लागली ती 19 फेब्रुवारीची ओढ लागली आहे. ती राजाच्या सुवर्ण रूपाची ओढ लागली. नंगा तलवारी नाचवायची ओढ लागली. भगवा घेऊन नाचायची ओढ लागली. ताशांच्या तडाखीची ओढ लागली आहे. ढोल ताशांच्या गजराची ओढ लागली ती 19 फेब्रुवारीची. यात्रा पाहिजे. सरळ बॅटे फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक लॉंगअपचा क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचलाय का? वन बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. मैदानामध्ये पाहिजे. मैदानामध्ये चौकारचं मैदान खेळून काढला जाईल. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल स्कोर कार्ड वरती 24 धावा. 24 रन. षटक क्रमांकावर मैदानामध्ये पाहतोय तिसरं जे ते सुरू आहे. स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज समीर. किरकोळ देयीष्टीच असणारा खेळाडू परंतु तितकाच आक्रमक देखील तितकाच आहे तो समीर. पुन्हा पाहिजे. मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक बन गया दर्शक. वन बाउन्स. चेंडू सीमाच्या बाहेर. शिव शंभूचा छावा. मिळाला 4 धावा. चौकार. थँक्यू. 34-90 स्विफ्ट. 34-90 स्विफ्ट कोणाची असेल तर विनंती असेल ती गाडी तिथून काढायची. त्या गाडी मालकांना विनंती असणार आहे. व्यासपीठाच्या पाठीमागची गाडी आहे 34-90 ती गाडी काढा. लागोपाठचे आपण पाहतो ते मैदानात 2 चौकारचे मैदान खेळून काढलेत. मनगडाचा जोर इथे लावायचा आहे.
कारण नशिबाची साथ आता नकोय, आता मनगडाची ताकद लावायची आहे. हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. जे करावं लागतं ते कर्तृत्वाने करून मात्र दाखवावं लागतं, ते कर्तृत्वाने मिळवावं लागतं. इथे कमबॅक करावं लागेल. वैभव शेठ बेंडाले फाउंडेशन या संघाला आता कमबॅक करावं लागेल. विकेट घ्याव्या लागतील, धावा थांबवाव्या लागतील. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू मैदानात पुन्हा पायथे पुल करण्याचा प्रयत्न. बॅट वरती हा चेंडू जो मैदानात आपण पाहतो येऊ शकला नाही. संघाची धावसंख्या इथे जे आपण मैदानात पाहतोय स्थिर जी असणार आहे. धाबलगावरती पुन्हा तुम्हाला मी घेऊन जाईल. धाबलगावरती धावा त्या 28 धावा. षटक क्रमांक 3 जे मैदानात सुरू आहे. गोलंदाज तयार. पुन्हा आपण पाहतो मैदान उजवीकडे ते मारा केला जाईल आणि या तर पाहिजे मोठा फटका खेळलाय. मिस आहे फटका. चेंडू हवेत आणि ते बाद. झेल झालाय. फलंदाज बाद. त्याच्यामुळे पाहतोय प्रत्येक विकेटसाठी आदरणीय कल्ला शेठ येळवंडे पाटील यांच्या वतीने मात्र 500 रुपये आणि संघाचे संघ मालक वैभव शेठ बेंडाले यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. संघाचे संघ मालक वैभव शेठ बेंडाले आणि राजेश शेठ देवगरे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज. सुयोगने आपण पाहतो ते झेल जो टिपलाय. नवीन फलंदाज मात्र पाहायचं आता आकाश शिंदेवरती खूप मोठी जबाबदारी असेल. आकाश आणि जयश संघातील असणारे आपण पाहतो एक आक्रमक आणि विस्फोटक खेळाडू आकाश आणि जयश या जोडीवरती संघाचा आता भविष्य अवलंबून असणार आहे. धाबलगावरती पाहायचं. धाबलगावरती 28 धावा. तिसरं षटक मैदान सुरू असताना जयश मध्ये क्षमता आहे, आकाश मध्ये क्षमता आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये आक्रमकता कुठून कुठून भरली आहे. मावळ तालुक्याच्या संघासाठी भले गेले कित्येक दिवस मात्र हे खेळाडू क्रिकेट खेळतायत आणि यात पाहिजे मोठा फटका खेळलाय. मिस आहे फटका. चेंडूने फक्त उंची घेतलीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ते मात्र पहा झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु झेल इथे होऊ शकला नाही. 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने आपण पाहतोय संघात धाबलग जाऊन जे पोहोचेल धाबलगावरती 30 धावा. धाबलगावरती आपण पाहतोय धाबलगावरती 30 धावा. ज्या धाबलगावरती धावाच्या नोंदवल्या गेल्यात. आकाश शिंदे आणि जयस सईद ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. स्वराज्य फाउंडेशन संघातील असणारे आपण पाहतोय पीच हिटर म्हणून देखील मात्र या संघाने या खेळाडूंनी नाव गाजवलंय. असे दोन्ही खेळाडू आहेत. बाळाभाऊ धामणकर खऱ्या अर्थाने या व्यक्तीबद्दल चर्चा करता येईल कारण स्वराज्य संघाची खऱ्या अर्थाने बांधणी मात्र ज्या व्यक्तीने केली, ज्या व्यक्तीने या संघावरती विश्वास ठेवला. ओ जोरदार चेंडू मैदानामध्ये पहा टाकला जातोय. पंच मात्र ते नाखुश असतील. बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. वाईट बॉल. अवंतर देखील आपण पाहतोय ते मैदान मिळणार आहे. आता खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आता सायंकाळी सत्रामध्ये हवेचा वेग देखील आपण इथे पाहतोय. हवेची साथ देखील आता खेळाडूंना जी मिळणार आहे. धाबलगाव आपण पाहतोय एखादा मिनिट पुढे सरचा जाईल. 31 धावा ज्या धाबलगावरती धावा नोंदवल्या गेल्यात. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू तो येऊ शकला नाहीये. चेंडू आपण पाहतोय डॉट. षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकांचा इथे खेळ संपला. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावर धावा येते 31 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 35 धावा. 18 चेंडू 35 धावा हे समीकरण मैदानामध्ये असेल. इथे सन्मान आता मैदानात लढायचं. इथे सन्मानाची लढाई मैदान आपण पाहतोय. इथे जिंकायचं, इथे संघर्ष करायचा आहे कारण जितना बडा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. संघर्ष मैदानामध्ये करायचा आहे. आकाश शिंदे देखील मैदानामध्ये दाखवून लागेल. गेम चेंजर स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर देखील आकाश शिंदे आहे. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा मात्र आकाश शिंदे गाजवतोय. ते का गाजवतोय, कशासाठी गाजवतोय, याच्या खेळामध्ये किती क्षमता आहे त्याच्यामध्ये असणारी क्षमता आज आकाश शिंदेला दाखवून द्यावी लागेल. इथे मनगडाचा जोर लावायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा आपण पाहतो मैदानात कुशल जो गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक दुसरा षटक जो आता मैदानात घेऊन आलाय. दुसऱ्या बाजूला पाहतोय वैभव शेठ बेंडाले त्याचा मित्र वगैरे मात्र देखील थोडासा शांत आहे कारण या दोन्ही खेळाडूंवरती खूप मोठी जबाबदारी. जोपर्यंत हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत तोपर्यंत सामन्याची डावाची सूत्र मात्र बदलून ठेवण्याची ताकद या दोन्ही खेळाडूंमध्ये भरली आहे.
पुढे 6 चेंडू खेळून काढला जाईल. सरळ बॅटने फटका खेळला. क्षेत्ररक्षक पाहायचंय. जमीन सत्र खेळला फटका असेल. चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. फॉर रन. चौकार इथे खेळला गेला. या चौकाराच्या मदत देण्यापर्यंत पाहतोय संघाची धावसंख्या जो पोहोचेल धावलगावरती धावा आहे त्या 35 धावा. 17 चेंडू शिल्लक आणि 31 धावेची गरज. 17 चेंडू 31. गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचे मैदानामध्ये कुशल. शॉर्ट पिच चेंडू मैदानात पाहायचे. चेंडू मात्र इथे आपल्याला मैदानात पाहतोय पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅट वरती चेंडू आपण पाहतोय मैदानात जो पाहायला मिळाला नाही. चेंडू इथे पूर्णपणे डॉट आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 16 आणि 16 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे 31 धावा. 16 चेंडू 31 हे समीकरण मैदानात असणार आहे. आता खऱ्या तर मैदानात तुम्हाला खूप मोठा संघर्ष देखील पाहायला मिळेल. संघर्ष आणि संघर्ष. शॉर्ट पिच चेंडू पुण्याचा पाहायचे. बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. 50 वेग इथे मैदानात पाहायला मिळतोय कुशलचा. कुशलची ओळख. कुशल आता मैदानात दाखवून देत असेल की मी एवढ्या दुरून कशासाठी आलोय. मला एवढ्या लांब कशासाठी घेऊन आलेत. माझ्या संघ मालकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला आज मला सार्थ अशी कामगिरी ते करावी लागणार आहे. त्यांनी देखील त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की माझ्यावरती विश्वास वैभव शेठ बेंडालेंनी ठेवलाय आणि त्या विश्वासाला मी आज मात्र सार्थ अशी कामगिरी करून दाखवेल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. चेंडू बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू डॉट. निर्धार स्वरूपाचा चेंडू असेल. चेंडू डॉट गेला तरी चेंडू पाहतोय वैभव शेठ बेंडाले त्याचा मित्रवर मात्र पाठ टाळ्यांचे इथे गजर करतायत कारण एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे. परंतु स्वराज्य सोडण्याच्या उरच्या संघाचा डगआउट आपण पाहतोय खूप शांत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहायचं मैदानामध्ये पहा वेग वेग आणि वेग. चेंडू डॉट. उद्योजक आदरणीय संतोष शिंदे देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे आणि त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं पुन्हा एकदा स्पर्श स्वागत असेल. कैलास येळवंडे आपण देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. पुढे 6 चेंडू इथे खेळला जाईल आणि पहा चेंडू पोहोचला सीमाच्या बाहेर. शेरन षटकार. थँक्यू. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतो मैदानामध्ये बनवायचे आहेत 25 धावा. 12 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. वेळ वाचवा. वेळ खूप महत्वाचा आहे. समय बचाइये. कारण आयुष्यामध्ये कधी कोणासाठी वेळ थांबत नाही. सर्वांना वेळेची वाट पाहत थांबावं लागतं. चौफेर पसरली शांतता आपण मैदानात पाहतो. एक संघ तर आहे जो मात्र ज्या संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे आदरणीय संतोष भाऊ शिंदे स्नोडेशन कोटेश्वरवाडी अर्थात पैलवान शामभाऊ दाभाडे स्नोडेशन कोटेश्वरवाडी या संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि या दोन संघामध्ये कोणता संघ असेल जो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. एका दिशेने पाहतोय वैभव शेठ बेंडाले स्नोडेशन कडाव रायगड. तर दुसऱ्या बाजूला पाहतो मैदानामध्ये स्वराज्य स्नोडेशन उर्से अर्थात बाळाभाऊ धामकर स्नोडेशन उर्से मावळ विरुद्ध आपण पाहतोय रायगड असा सामना जो मैदान रंगला गेलाय. दोन्ही संघ आपण पाहतोय तगडे आणि ताकदवर असणारे दोन्ही संघ आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येईल वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय तो मनीष. स्ट्राईक पुढे असणारा फलंदाज जयेश सईद. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा जयेश उंच बरा आहे तगडा ताकदवाने. लांब पल्ल्याचे मात्र ज्या खेळाडूचे षटकार खेळण्यासाठी मात्र मैदान देखील अपुरी पडतात. मैदान देखील ज्या खेळाडूच्या षटकावर ठेंगणी पडतात असा खेळाडू जयेश. इथे मनगडाची ताकद लावायची. इथे मनगडाचा जोर लावायचा आहे कारण नको नशिबाची साथ मला मनगडात अजून खूप सारा बळ दे. अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे. खोलवर टप्प्याचा चेंडू असेल. चेंडू पोहोचला सीमाच्या बाहेर. लॉंग ऑफ मध्ये षटकार. पाच मैदानामध्ये पुन्हा पाहिजे संघाची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने धाव पोहोचेल. धावलगावरती 47 धावा. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि बनवायचे 19 धावा.
11 चेंडू 19 धावा. जय स्ट्राईक होता या दुसऱ्या बाजूला मैदानात पाहतोय मनीष. चेंज ऑफ पेस आणि इथे काय आसमान दाखवलंय. चेंडू पोहोचला सीमाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आपण जिरोने पाहतोय उर्सेगावचे जावई सचिन येळवंडे पाटील यांच्या वतीने लागोपाठचा तिसरा षटकारचा खेळला. 2000 रुपयाचं प्राइज. जयसाठी प्राइज देखील आलंय. 2 तर खेळले. स्ट्रायकर गोलंदाजावरती मनीष वरती चढवला आक्रमण. हल्ला चढवलाय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 10 आणि 10 चेंडू मध्ये जिंकणारे बनवायचे आहेत 13 धावा. माळगावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय आबासाहेब वाळके हे देखील आज परिचय मित्र उपस्थित राहिले. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. हरिकेचं स्वागत करतो. विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. जाऊयापर्यंत मॅचच्या दिशेने. सिंगल आपण पाहतो मैदानात घेतली गेली. एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या जाऊ पोहोचले धावलकावरती. धावा त्या 54 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 9 आणि 9 चेंडू मध्ये जिंकणारे बनवायचे आहेत 12 धावा. 9 चेंडू आणि 12 धावीची गरज. पुढे पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आम्ही खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे काय झेल सुटला. चुका चुका आणि चुका वारंवार चुका आहे. इथे चुकीला माफी मिळणार नाही. 1983 चा विश्वचषक आठवा कपिल देव रामलाल निकल यांनी जर झेल टिपला नसता भारतामध्ये पहिला विश्वचषक आला नसता. हे क्रिकेट आहे. खेळाडूला जीवदान मिळाल्यानंतर खेळाडू आत्मविश्वासाने फलंदाजी करतो. आत्मविश्वास जुनावतो आणि तो मोठमोठे फटके देखील खेळतो. आणि ते आकाश शिंदेला जीवदान मिळालंय. परंतु जयेशने एक दिशेने मात्र हल्ला चढवलाय. आणि याद न पहा क्लीन बॉल फलंदाज जयेश सहित बात. सोमा दौंड आपण पाहतो त्या मैदानामध्ये फलंदाजीसाठी जो दाखल होतोय. सोमा दौंड नेहमीच सलामीला येणारा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. आज मात्र थोडासा उशीर देखील आलाय. ही संघाची स्ट्रॅटर्जी आहे. संघाची रणनीती आहे. क्लीन बॉल देखील त्या मैदानात झालाय. सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक मैदानामध्ये ते केलं जातंय. वैभव शेठ भेंडाले आपण पाहतोय. फाउंडेशन कडाव हा संघ त्या मैदानात पहा कमबॅक करायची तयारी दर्शवतोय. कमबॅक करावा लागणार आहे कारण जिंकायचं असेल इथे संघर्ष करावा लागणार आहे. कारण जितना बड़ा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. उद्देशकांना विघ्नेश्वर शेठ गवांडे हे देखील उपस्थित आहेत. विघ्नेश्वरजी येळवंडे हे देखील आज परिचय मित्र उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि याद पाहिजे पहिला चेंडू मोठा फटका खेळला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इथे झेल झालाय. फलंदाज बाद. फलंदाज बाद. थँक्यू. पहा इथे लागोपाठचे 2 फलंदाज देखील मैदानामध्ये बाद झालेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि 6 चेंडू मध्ये 11 धावेची गरज. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी 11 रन की जरूरत. शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये घेऊन येईल ते सचिन
आणि असं म्हटलं तर सचिन या नावाला खूप सारा लक आहे. सचिन, परंतु क्रिकेटमध्ये लक चालत नाही, इथे नशीब चालत नाही, इथे कर्तृत्व दाखवावं लागतं. 6 चेंडू 11 धावेची गरज. स्ट्राईक मध्ये असताना फलंदाज आकाश दौंड, संघाचा असणारा कॅप्टन, मास्टर माइंड कॅप्टन, कून कॅप्टन आकाश. दुसऱ्या बाजूला आकाश शिंदे, एका बाजूला आकाश दौंड. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार सचिन. 6 चेंडू मध्ये जिंकणारी बनवायचे आहेत. 11 धावा. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. पहिला चेंडू इथे बाजूला पाहायचे, बॅटची कडा, फलंदाज बाद. थँक्यू. 5 चेंडू शिल्लक असतील आणि आता बनवायचे 11 धाबा. भरत भाऊ आता बऱ्याच जणांच्या हृदयाच्या ठोक्यात धडधड 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 आता करू लागले असतील. सामना कोण जिंकणार? वैभव शेठ बेंडाले संघाच्या संघाला यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. कालिदास शेठ येळवंडे पाटील यांच्या देखील प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइस ते कंटिन्यू आहे. प्राइस बक्षीस खैरात. मैदानात पाहिजे शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानात झालाय दिनेश मालपडे. दिनेश, आज जबाबदारी आहे दिनेशचा, आज लक आहे. आजचा दिवस दिनेश गाजवणार का? 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. स्ट्राईक मध्ये असणार फलंदाज दिनेश. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो तयार असेल सचिन. चौपेर पसरली शांतता, भन्नाट शांतता, परंतु ही शांतता येणाऱ्या वादळाची असेल. मोठा फटका इथे खेळून काढण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय. मात्र होतोय क्षेत्ररक्षक मात्र चेंडू फेकीपर्यंत फलंदाज दिनेश मालभटे बाद आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तो आता मैदानात पाहायचंय आकाश शिंदे. मैदानामध्ये पाहायचं, मैदानामध्ये आता फलंदाज मात्र दिनेश जो मैदानात बाद होईल आणि नवीन फलंदाज आपण पाहतो जो मैदानात दाखल होईल तो आता मयूर भिलारे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता. 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 11 धावा. हाय व्होल्टेज सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. 5 श्रीनाथ क्रिकेट आयोजित महानगाव निगोजा चषकाचा थरार. प्रत्येकाला गोलंदाजी मार्गावरती गोल आपण पाहतो. पण सचिन तयार असतील. स्ट्राईक फलंदाज आकाश शिंदे. आकाश आता वादळ इथं आलंय आणि वादळाला आता मात्र सामोरं जायचंय. ते आकाश शिंदे मध्ये ताकद आहे, क्षमता आहे, वादळाला सामोरं जाण्याची ताकद आहे. 4 चेंडू शिल्लक, 11 धावेची गरज. गोलंदाज तयार सचिन. पुढे 7 चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक पाहिजे, लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करेल. सिंगल तरी घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. धाबाची संधी तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा. 2 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 9 धावेची गरज. 3 चेंडू आणि 9 धावा. काय होणार? क्या होगा? क्या होने वाला है? 3 चेंडू आणि 9. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. निगोजे चषकाचा थरार. पुढे साचा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू पोहोचला सीमाच्या बाहेर. चौकार. मैदानामध्ये पाहायचंय. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील आता. 2 चेंडू शिल्लक आणि 5 धावेची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय रिव का चेंडू चेक करायचा गोलंदाज फेकलाय का गोलंदाजाने. आता पाहायचंय रिव मागितलाय. थर्ड अंपायर कडे निर्णय गेलाय. तिसरे पंच सलमान शेख सर
बाकीचे कोणी येणार नाही, फक्त आयोजक आणि पंच, बाकी कोणी नाही. जर आणि तर जर चेंडू फेकला असेल नो बॉलची 1, पेनल्टीच्या 2 आणि खेळलेला चौकार. जर फेकला नसेल फक्त 4. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. सर्वांच्या नजरा, तमाम प्रेक्षकांच्या नजरा आता फक्त आणि फक्त तिसऱ्या पंचांकडे लागलं गेलंय. निर्णय काय येणार याची वाट पाहिली जातीये. रिव्ह अनसक्सेसफुल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 2 आणि 2 चेंडू मध्ये चिंगणाटी बनवायचे आहेत. दोन चेंडू आणि 5 धावेची गरज. 5. जबरदस्त मॅच. एका दिशेने कडाव रायगड, दुसऱ्या बाजूला मावळ उरसे. इथे पाहायचं मध्ये दुर्वती टाकल्या चेंडू आपण मैदानात पाहतोय. पंच इथे नाखुश असतील, दंडित करतायत. व्हाईट बॉल. आमंत्रण देखील इथे मैदानात मिळेल आणि या आमंत्रण धाव्याने संघाचा धाबा आपण पाहतोय पुढे सरसावला जाईल. धाबलगावरती धावा त्या 61 धावा. सामन्याचा टाय झाला. 62 धावा, माफ करा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा. दोन्ही संघ जबरदस्त सामना खेळत आहेत. प्रेक्षक राजाला एकच विनंती करेल, दोन्ही संघासाठी त्या जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त सामना सुरू आहे. आणि या तर पाहायचा क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड. मैदानामध्ये पहा अनुभवा. महानगाव निगोच्या चषकाचा थरार. 1 चेंडू 4 धावेची गरज. सामना कंपल्सरी चेस असेल आणि फलंदाजाचा मध्ये दाखल होतोय आदेश ठाकूर अर्थात नन्याला आज संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करायचंय, जिंकायचंय, लढायचंय, संघर्ष करायचंय. कारण जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. जिंदगी का जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता. जब तक चोट नहीं पड़ती हथौड़ी की पत्थर पर, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 1 चेंडू 4 धावेची गरज. आता ज्यांचा कोणाचा ब्लड प्रेशर हाय लो होत असेल त्याने आता डोळे बंद करा. सांगता येणार नाही सामना कुठल्या दिशेने जाणार. रामदास शेळवंडे पाटील यांच्या वतीने प्राइज आले. फलंदाजाने जर चौकार षटकार खेळला आणि संघाला विजय मिळवून दिला 1000 रुपयाचा प्राइज. सत्यवान शेठ येळवंडे पाटील यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचा प्राइज. सचिन शेठ येळवंडे यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचा प्राइज. संघाला विजय मिळवून दिल्याचा 3000 रुपयाचा प्राइज लागला गेलाय. आदेश ठाकूर अर्थात नन्या स्ट्रायक तयार. वेळ वाचवा वेळ. 1 चेंडू 4 धावेची गरज. एकदा जोरदार टाळ्यांचं स्वागत या दोन्ही संघाचं. जबरदस्त मॅच. 1 चेंडू 4. गोलंदाज तयार. सचिन दुसऱ्या बाजूला मैदानात पाहतोय आदेश ठाकूर अर्थात नन्या. काय होणार, क्या होगा. 1 चेंडू 4. लेट्स प्ले. मैदानात पाहायचं डेड बॉल. मृत चेंडू त्या घोषित केलाय. हृदयाचे डोके प्रत्येकाच्या धडधड 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 आता करू लागलेत कारण सामना कोण जिंकणार पाहायचंय. 1 चेंडू 4. पुणे विरुद्ध रायगड, उर्से विरुद्ध कडाव. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि सामना इथे जिंकलाय. वैभव शेठ बेंडाळे सोल्युशन. कडाव रायगड संघाने विजय संघाचं अभिनंदन. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना. गोलंदाजासाठी प्राइज इथे आले आदरणीय